अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहताय तर थांबा थोडं, कारण अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसलाय. H1B व्हिसासाठी आता तब्बल 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. होय, आता एक्झॅक्ट काय झालं ते सांगते. तर काल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं की H1B व्हिसावर अर्ज करताना परदेशी कामगारांना कामावर ठेवणाऱ्या कोणत्याही अमेरिकन कंपनीला दरवर्षी अमेरिकन सरकारला शुल्काच्या स्वरूपात $1,00,000 द्यावे लागतील. म्हणजेच अमेरिकन कंपनीकडून कामावर घेतलेल्या प्रत्येक भारतीयाला अमेरिकेतील त्या कंपनीला एकदा नव्हे तर दरवर्षी 88 लाख रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ असा की अमेरिकेत काम करणाऱ्या आणि आधीच अमेरिकन नागरिक नसलेल्या जवळजवळ सर्व भारतीयांना परत यावे लागू शकते, कारण सध्या हा राष्ट्रपतींचा आदेश आहे आणि तो अमेरिकन काँग्रेसमध्ये टिकेल की नाही हे आपण खरोखर सांगू शकत नाही. पण ट्रम्प सरकारच्या या नव्या निर्णयामुळे भारतासारख्या देशातील IT प्रोफेशनल्सला मोठा धक्का बसलाय. आधीच महागडी प्रक्रिया, त्यात आता एवढं प्रचंड शुल्क. मोठ्या कंपन्यांना हा खर्च तर परवडेल, पण मध्यम व लघु उद्योगांसाठी मात्र ही अडचण ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्या आता स्थानिकांना नोकरी देण्याकडे वळतील असं म्हटलं जातंय. आता या निर्णयामागचं नेमकं कारण म्हणजे व्हिसाचा गैरवापर थांबवणं आणि अमेरिकन लोकांसाठी रोजगार वाढवणं. पण या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणं आता केवळ स्वप्नच उरू शकतं असं म्हटलं जातंय.